माशी धरून आली. माशी आपली माशी ती माशी असणारी मुठीत धरून आली आणि त्यांच्या समोर सगळे दाखवली गावाच्या. आणि त्या माणसाला हो या मुठीमध्ये माझ्या काय म्हणले, माशी आहे म्हणले. माशी ही माशी जिवंत आहे का मेलेली आहे ह्या माणसानं सांगायचं. जर उत्तर बरोबर आलं तर माणूस शहाणा आहे, उत्तर चुकीचं आलं तर माणूस मूर्ख आहे. मग त्या माणसाला विचारलं, बाबा सांग आता ह्यांच्या मुठीमध्ये असणारी माशी आहे ही माशी मेलेली आहे काय जिवंत आहे, उत्तर दे. माणसाने विचार करायला सुरुवात केली. तो खरोखर शहाणा होता. ह्यांच्या बापाचं बी बारसं जेवला होता ह्यांचं जीवनच्या जीवन. त्यामुळं त्यानं मनात विचार केला. ही विचार एकदा माणसानं प्रश्न समजून घेतला पाहिजे. बरं उत्तर अवघड नसते, प्रश्न समजून घेत ना आपण जे उत्तर लगेच विचार करतो. त्यानं विचारलं काय माशी जिवंत आहे का मेलेली आहे, याचा अर्थ माशी जिवंत आहे हे नक्की नाही का. आता ह्यांचं म्हणणं आहे मेलेली आहे का जिवंत आहे. ह्याने ठरवलं होतं माणसानं जर सांगितलं माशी जिवंत आहे की मुठ त्याला दाबायला की माशी मरती नाही का. आणि त्यांनी जर सांगितलं त्या माणसानं माशी मेलेली आहे की मुठ उघडाय माशी उडून जाते असं ह्याने ठरवलं. त्याच्या लक्षात आलं माशी जिवंत आहे मेलेली आहे म्हणतो त्या ती माशी जिवंत तर आहे. आपण जिवंत आहे असं उत्तर तर लगेच मुठ दाबणार माशी मरणार, लगेच दाखवणार माशी मेलेली आहे. याचा अर्थ त्या माणसानं असा केला की बाबा ही माशी जिवंत ठेवायची की मारायची हे तुमच्या हातात आहे असं उत्तर दिलं. ते जिवंत आहे म्हटलं नाही आणि मेलेली म्हटलं नाही. माशी जिवंत ठेवायची की मारायची हे तुमच्या हातात आहे म्हणल्यावर बरोबर त्या चौघांनी काय केलं, त्या माणसाला जाऊन पाय धरलं. बाबा खरोखर तू शहाणा आहे. म्हणून आपल्या अभंगाचा आजचा जो पहिला चरण आहे त्या पहिला